मेघना, कॉफी. चित्रा, तू एवढ्या रात्री काय ग, झोपली नाहीस अजून? अगं काही नाही, तिला झोप येत नव्हती ना, म्हणून ती वाचायला काय मिळतंय काय हे पाहायला खाली आली. मी तुझ्यासाठी कॉफी करत होतो तर बाईसाहेबांना लगेच हाऊस आली मला मदत करायची. जसं काही मी कॉफी करत होतो म्हणजे काही धान्याची जड पोतीच उचलत होतो. बरं, मी तिला म्हटलं की झाली माझी कॉफी करून, दुसरा अंक संपलाय. त्यावर बाईसाहेब म्हणाला की मग ठीक आहे, कॉफी ओतायचा तिसरा अंक मी करते. म्हटलं बाबा ठीक आहे कर. कुठे लक्ष होतं कोण जाणे. अर्धी कॉफी कपात आणि अर्धी हातावर ओतून घेतली. हात भाजून घेतला बिचारीने. आई ग, थांब मी क्रीम लावून देते. ए तू नको. का? मी का नको? अरे का म्हणजे काय, तुला अभ्यास करता यावा म्हणून आम्ही सगळे मिळून तुला मदत करतोय आणि तुझं आपलं तू अभ्यास कर. मी लावतो तिला. मला बघू कुठे इथे. हो. ठीक आहे आदित्य. चला. हा, या सगळ्या गडबडीत कॉफी गार झाली. दे, मी गरम करून आणते. काय नको, एक हात भाजला गेला ना तेवढा पुरे आपल्याला. मी गारच पिन कॉफी. आदित्य थांब, मी तुझ्यासाठी फ्रेश कॉफी बनवून आणते. अगं पण थांब. वेडी यार ही मुलगी. आता काही गरज आहे का कॉफी गरम करून आणण्याची. आता इथे येईल आणि बडबडत बसेल. तुझ्या अभ्यासात डिस्टर्बन्स नको, मीच बाहेर जातो. कर, अभ्यास करतो. कॉफी तयार. कशाला एवढा व्याप करत बसलीस, ही होती ना मी केलेली. असू दे रे. आणि तुला? मला ही तू केलेली. कशी झाली आदित्य कॉफी? मस्त. खरंच? अगं खरंच छान झाली. ए पण छान म्हणजे किती छान. मेघना करते तेवढी का त्याहूनही जास्त? असं काही नसतं का, याच्यापेक्षा छान की त्याच्यापेक्षा छान. चित्रा, चित्रा हे ग, त्यात रडायला काय झालं? मी केलेली कोणतीच गोष्ट कोणालाच आवडत नाही. वेडीस बाबा तू. हे बघ असं काही नाहीये. आणि चित्रा, आपल्या वाट्याला जे आलंय, आपल्याला जे येतं, त्याची तुलना आपण आपल्या स्वतःशीच करा. ती दुसऱ्यांशी करणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं नाहीये का? फसवतेच आहे मी स्वतःला. मनोजला मी आवडते, तुम्हा सगळ्यांना मी आवडते, पण खरं तर मी कोणालाच नकोय. सगळे मला दूर करण्याचा प्रयत्न करतात. असं अजिबात नाहीये. आणि तू रडणं थांबव यार आधी. चल इकडे ये. इकडे वेडी.